नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नमस्कार. सध्या नाशिकमध्ये एकच हॉट विषय, नाशिक वाचवा तपोवन वाचवा. नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी थेट आज आम्ही तपोवनातल्या जे 1700 ते 1800 झाडं तोडणारे याविषयी काही दिवसांपूर्वी उदान आले. या विषयाला नेमका तो विषय काय, ते तपोवन कसं आहे, ते झाडं किती आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण काही नाशिककरांशी संवाद पण साधणार आहोत. पण त्यापूर्वी इथे एक खूप असं समजून घेण्यासारखं चित्र लावलं. खऱ्या अर्थाने इथं शिवसेनेची जी युती आहे, युतीतला पक्ष आहे शिवसेना शिंदे गट, त्या शिंदे गटाच्या झाडाला जो झेंडा लावला आहे, त्या झेंड्याच्या खाली मनसेने आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपण पाहू शकता, जे तिन्ही पक्षांनी मिळून, ज्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी मिळून इथं जो फोटो लावला आहे तो ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. आणि त्याच्या हातात आपण बघू शकतो, त्यांच्या हातामध्ये जे झाडं कापायचं मशीन असतं ते कटर आहे आणि ते हसताय आणि झाडं तोडताय, असं एकंदरीत एक चित्र त्या ठिकाणी सर्व पक्षांचं काही दिवसांपूर्वीच इथं आंदोलनही झालं, त्या माध्यमातून इथं चित्र लावलंय. म्हणजे नेमकं काय, तर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री किंवा इकडचे कुंभमंत्री यांना तपोवन संपवायचंय असं कुठेतरी एक इशारा या पक्षांच्या माध्यमातून किंवा नाशिककरांच्या माध्यमातून दिसून आला. आता आपण पाहू शकता की इथं हजारोच्या संख्येने रोज नाशिककर, विविध मंत्री, माजी मंत्री किंवा सामाजिक क्षेत्रातले कार्य करणारे एक पॉलिटिशियन सर्व या ठिकाणी येतात, भेट देत आहे आणि बघताय की कुठे नेमकं काय झाडं तोडणार आहेत, किती झाडं तोडणार आहेत, काय चर्चेला काय उदाहरण आलं हे समजून घेण्यासाठी थेट इथं सर्वच लोक भेट देत आहे. पण नेमकं रोज हे आपण बघू शकतो की आता इथे भरपूर प्रमाणात नाशिककर देखील उपस्थित आहेत आणि या माध्यमातून कुठेतरी एक काय नेमकं सर्व हे प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर काही नाशिककर आहेत. आपण त्यांच्याशी आता चर्चा करूयात की काय नेमकं प्रकरण आहे. काय सांगाल, ज्या प्रकारे वृक्ष तोडणार, 1700 ते 1800 झाडं तोडणार, ही गोष्ट कळतच तपोवनातली, हजारो संख्येने नाशिककर जमले, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील लोक जमून विरोध करायला लागले. नेमकं आपण या दृष्टिकोनात कसं बघता? खरं तर हा विषय ना भरकटल्यासारखा वाटतंय. 1700-1800 झाडांच्या ज्या मार्किंग झालेल्या आहे त्या फक्त मोजदाद झाल्यासारखं असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातले नेमके कोणते तोडणार, काय तोडणार, अजून याचं सर्वेक्षण काही असं झालेलं नाही. ऍक्च्युली या अधिकाऱ्यांची याच्यात चुकी आहे का, अधिकाऱ्यांनी हे जे प्रकरण जेव्हा आलं त्यांनी ते नीट फेस केलं नाही, त्याच्यात गैरसमजच जास्त वाढत चालले. ही आरक्षित जागा आहे असल्यामुळं आज कुंभमेळा होणार तर तो इथंच होणार, ही जागा सोडून होणार नाही. पण यामध्ये सुवर्णमध्य काढला जाणार असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता जे आरडाओरडी चालू आहे तर बरेचसे झाडं यातले तोडणार नाहीच आहे. जे फक्त जास्तीत जास्त एखादा बांबूच्या आकाराचे झाडं आहे वगैरे आहे तर त्यांचा तंबू कसा उभा राहील, त्यांचा प्लॉट कसा उभा राहील ह्या पद्धतीने आता नियोजन चालू झालेलं आहे. परंतु एवढं जे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनामध्ये जर आता सगळे एवढे आंदोलनकारी तयार झालेले आहे भरपूर, बरं यातले काही आंदोलनकारी असे का जे बाहेरगावून येतात, त्यांना इथलं ऍक्च्युली काही पार्श्वभूमी माहित नाही, काय नाही. कारण इथं कुंभमेळा काय होतो, कुंभमेळ्यामध्ये काय काय होते, चेंगराचेंगरी होऊ शकते, तर त्यासाठी काही थोडंफार मोकळा प्लॉट हा लागणार आणि ही त्यांची हक्काची जागा आहे. आता आपण एखादा प्लॉट घेतला, काही दिवस तिथं 10-12 वर्ष गेलो आणि तिथे काही झुडपं वगैरे उगतात तर ते त्या प्लॉट मालकाला तेवढे ते साफ करावं लागतं, त्याची रितसर परवानगी घ्यावं लागते, ते परत उगतातच. तसंच या ठिकाणी काहीशा प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि इथं महापौर विनायक पांडे होते त्या टायमाला वृक्षदिंडी झालेली आहे, 2 वेळा वृक्षदिंड झालेला आहे. वृक्षारोपण करण्यासाठी कोणाला जागा मिळाली नाही का उठसूट सगळे तपोवनामध्येच यायचे. पण वृक्षारोपण करताना जे मार्किंग करून दिलेलं होतं त्या मार्किंगवर त्या वृक्षारोपण झालं नाही. यामध्ये त्या अधिकाऱ्यांची चुकी आहे का, ज्या मार्किंग मध्ये झाले असते सरळ तर ते प्लॉट सगळे चौरस असे रिकामे राहिले असते. तरीही याच्यातून सुवर्णमध्य हा चांगला काढला जाऊ शकतो. पण दुसरं एक आंदोलन करताना मला एकच सांगणं आहे की अजून एक कायदा असा करा का आपण अंत्यविधी जो करतो तो अंत्यविधी विद्युत दाहिनीतच झाला पाहिजे, असा कायदा झाला पाहिजे.
रोज महानगरपालिका हद्दीमध्ये साधारणतः 100 अंत्यविधी होतात आणि 100 अंत्यविधी म्हटले म्हणजे 50 झाडं रोज जाळले जातात. त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. हे तर झाडं अजून तोडले नाही, काही नाही, ठीक आहे, पण जे झाडं रोज तोडले जातात, औरंगाबाद, गडचिरोली, कुठून ते झाडं रोज तोडतात, ट्रकचे ट्रक येतात, ते ट्रकच्या ट्रक झाडं रोजच्या रोज जाळले जातात, रोजच्या रोज तोडले जातात. तर ते बंद होण्यासाठी विद्युत दाहिनी हा एकमेव पर्याय आहे. बरं, विद्युत दाहिनीमध्ये हिंदू धर्माच्या तुमच्या आस्था सगळ्या सांभाळल्या जातात, ज्यामध्ये गोवऱ्या वापरल्या जातात, वाळलेल्या काटक्या वापरल्या जातात, कापूर तूप वगैरे वापरून त्याला अग्निडाग रिसर दिला जातो आणि नंतर तो ड्रायव्हर विद्युत दाहिनीमध्ये सरकवला जातो. त्याच्यामुळे त्याच्यात हिंदू धर्म हा जो फ्लेक्झिबल आहे, हा बदल स्वीकारणार आहे. फक्त सरकारने थोडा फोर्स केला का नाही, तुम्हाला महानगरपालिका हद्दी जर अंत्यविधी करायचा असेल तर तुम्हाला तो विद्युत दाहिनीत करायचा आणि अगदी सहजपणे मान्य करतील. आणि लोक इतके सुधारलेले आहे की जे स्वतःचं शव आता मेडिकल कॉलेजला दान करायला लागलेले आहेत. तर जेवढे बी आंदोलनकारी वगैरे आहे, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आजच आपलं रजिस्ट्रेशन करावं का मी मेल्यानंतर माझा अंत्यविधी हा विद्युत दाहिनीत करावा अथवा माझं शव हे मेडिकल कॉलेजला दान करावं. या निमित्ताने सर्वांनी आपण एक शपथ घ्यावी किंवा हेवी करावं, असं मी सगळं आंदोलन करताना हे आवाहनही करतो. निश्चितपणे पण प्रशासनाला आपण जे झाडं, छोटी झाडं असतील त्याला उगायला वेळ लागतो, त्यालाही वाढायला वेळ लागतो, किंवा एक 70 जरी झाडं छोटी असली तरी तोडणार असते. प्रशासनाचं असं झालंय साहेब, ती अक्षरशः गेंड्याची कातडी. पेपरला तुमच्या बातमी आली, तुमच्या टीव्हीवर बातमी आली, त्याला ते भीक घालत नाही. स्ट्रॉंग मध्ये कंप्लेंट अफिडेव्हिट करून जेव्हा त्यांच्या टेबलवर जाते तेव्हा तो अधिकारी उडतो. उडल्यानंतर त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे देतो, तो लगेच थंड होऊन जातो. वरचा अधिकारी त्याच्या वरच्या अधिकारी, पण स्वयं आत्मीयतेने तो साईटवर येऊन कारवाई करत नाही. आणि याला कारण काय आहे का स्थानिक नागरिक तिथं भरती नाही. महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी स्टाफ जो आहे तो स्थानिक असला पाहिजे. बरेचसे बाहेरचे आले, वैशिल्याने आले, पैसे होते, त्याच्यामुळे नाशिक बद्दल त्यांना आत्मीयता नाही. नाशिक बद्दल आत्मीयता असलेला स्टाफ जर महानगरपालिकेत, कलेक्टर ऑफिस इथं जर असला तर काही होऊ शकतं. कारण महानगरपालिका तुमची आता एवढी बातमी मी बॅग देतोय, त्यांना काही फरक नाही पडणार. ते काय म्हणतात, आमच्याकडे ऍफिडेव्हिट करून जेव्हा स्ट्रॉंग कंप्लेंट येत नाही तेव्हा आम्ही करतो. आता हे सगळं मॅनेज करायला अधिकाऱ्यांनी व्यवस्थित सगळं सांगायला पाहिजे होतं, समोरच्यांनी बी त्यांचं ऐकायला पाहिजे होतं, पण त्यांनी व्यवस्थित फेस केलं नाही, ही त्यांची चूक आहे. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या याच्यामुळे झाले ना, तर पहिले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सरकार कोणाचं आहे, सरकार आज भाजपचं आहे म्हणून भाजपवर टीका करायची, ते असं नको व्हायला. हे आंदोलन भाजपचं आहे म्हणून याला विरोध करतोय, विरोधाला विरोध आहे असं व्हायला नको, असा मेसेज जायला नको. यामध्ये मेन गुन्हेगार कोण आहे, तो अधिकारी असतो. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी येऊन सगळं सांगितलं पाहिजे का याच्यासाठी हे मोकळा प्लॉट होता, इथे झाडं लागले, इथे कोणचे काढणार आहे काय. तर अधिकारी वर्गाने आता समोर यायला पाहिजे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी समोर यायला पाहिजे, जे काय असेल ते सांगायला पाहिजे. पण या निमित्ताने मी सगळ्यांना एक विनंती करतो, सगळ्यांना शपथ घ्यायला लावतो की आपण मेल्यानंतर आपला अंत्यविधी हा विद्युत दाहिनीतच करावा किंवा आपलं शव मेडिकल कॉलेजला दान करावं. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बॉडी मिळत नाही, त्यांना शिकण्यासाठी बॉडी मिळत नाही. आपली जर बॉडी दिली गेली तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आपल्या बॉडीपासून काही संशोधन करता येईल, काही शिकता येईल. तर सगळ्यांनी या निमित्ताने आपण हा एक तर पण करू शकतो. कारण रोज अमरधाम मध्ये साधारणतः 50 झाडं रोज जाळले जातात, इतकी लाकडं जातात. जर आपण सगळ्यांनी विद्युत दाहिनीत कंपल्सरी कायद्यात जर झाला तर खूप झाडं वाचतील. रोजचे 50 झाडं तिथे जातात. ते कुठे येतात, काय येतात, कुठलेही असले तरी आपल्या भारत भूमीवरचे झाडं येते, ते झाडं वाचतील. या निमित्ताने ज्यांना जर ऐच्छिक असेल ते दफन करू शकता, विद्युत दाहिनीत करू शकता, शव आपलं दान करू शकता, असे बरेचसे ऑप्शन आहे. तर या निमित्ताने ते सुद्धा करावं असं मी सगळ्यांनी विनंती करतो. निश्चितपणे अजून काही आपल्या या ठिकाणी काही, नमस्कार, आपण एक नाशिककर म्हणून जे आता झाडांच्या बाबतीत काही झाडं तोडणार आहे हे जसं आता त्यांनी सांगितलं तसं अजून कितपत ऑन द पेपर आलेलं आहे किंवा काय आपल्यापर्यंत माहिती आहे नाशिककर म्हणून किंवा एक वृक्षप्रेमी म्हणून आपण काय याच्या बाबतीत अभ्यास केला? तपोवन बचाव ही जी मोहीम आपल्या नाशिककरांनी सुरू केलेली आहे ती अतिशय सार्थ आणि योग्य अशी आहे. कारण सगळ्या नाशिककरांचं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या तपोवनाकडे लागलेलं आहे. कारण तपोवन ही रामभूमी आहे. इथे सीतामाई, राम, लक्ष्मण इथे राहिलेले आहेत आणि म्हणून या तपोवनाला एक धार्मिक महत्त्व तर आहेच आहे. पण झाड, वृक्ष हे आपल्याला म्हणजे संतांनी सुद्धा सांगितले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. तर हे ह्या झाडांचं महत्त्व प्राणवायूसाठी तर आहे, संपूर्ण माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत
झाड हे सगळ्यात मोठं त्याचं काम करत असतं. आणि एक जीव आहे तो सुद्धा आपल्या प्रत्येक माणसाला आवश्यक असलेलं झाड हे जन्मापासून आपल्या बरोबर असतं. त्यामुळे झाड हे वाचवलंच पाहिजे. तपोवन ही आपल्या सगळ्यांची तपोभूमी आहे. इथे लोकांनी म्हणजे साधू संतांनी, मुनींनी, ऋषींनी इथे तप केलेले आहे, म्हणून ह्याला तपोभूमी म्हणतात. म्हणून हे तपोवन आहे. आणि हे वन जर तोडलं तर मग नाशिकचं सगळं वृक्ष होऊन जाईल वातावरण. आता आपण बघतोय की निसर्गाचा केवढा कोप होतोय. सगळीकडे निसर्गाचा असा महाभयंकर रुद्रावतार निसर्गाने धारण केलेला आहे. आणि म्हणून वृक्ष वाचवा, जल वाचवा. जलसंपत्ती, वृक्ष संपत्ती ही आपली संपत्ती आहे. सगळ्या मनुष्य प्राण्यांना आणि सगळ्या जगाला वाचवणारं हे झाड आहेत. त्यामुळे हे तपोवन नष्ट होता कामा नये. इथे कुठल्याही प्रकारची कुठलीही बांधकामं होता कामा नये, झाड तोडता कामा नये. आणि यासाठी सगळ्या महाराष्ट्राचा विरोध आहे. बांधकाम होणार आहे इथे, काही हब बनवणार आहे, कमर्शियल हब्स तयार करायचं चालू आहे. असं तुम्हाला नाशिककर म्हणून गरज आहे का या गोष्टीची? अजिबात गरज नाही. नाशिक तुम्हाला एक मोठं नाशिककर झालेलं आहे. म्हणून वाटतं का इथे पार्किंग हब किंवा नाही, फूड नाही, हब? अजिबात वाटत म्हणजे इथे अजिबात काही व्हायला नाही पाहिजे. कारण ही जी मोकळी जागा आहे, एवढीच एक छान मोकळी जागा, इथे सगळं म्हणजे निसर्गाचा आपल्याला आनंद घेता येतो. आणि इथे गरज नसताना आपण का म्हणून करायचं हे सगळं? एक बातमी अशी आहे का तो जो हब जो आहे, जो होणार होता, ती जी होती तो हब पूर्णतः कॅन्सल झालेला आहे. ही माझी पर्सनली माहिती आहे. तो कॅन्सल झालेला आहे. तो जो स्थगिती झालेली आहे. आणि त्याच्यासाठी स्थगितीचा अर्थ असा असतो का ते आतापुरतं होल्ड आहे, ते टेम्पररी. आता तुमच्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुका होऊन जाऊ द्या, मग ते होणार आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणतात म्हणजे मी हरकत घेतलेली, उद्या सुनावणी आमची, तर आमचं म्हणणं असं आहे का जेव्हा हे झाडं तुटतात तेव्हा त्याच्यावर नोटीस असते आणि ते एक हे देतात, एक पिरियड देतात. त्या पिरियडमध्ये आपल्याला हरकत घ्यायची असते. त्याच्यावर सुनावणी होते. सुनावणीवर मग निर्णय होतो तो कसा. तर तो एकदा ते सुनावणी झाली, बरोबर. मग त्यांनी आता आम्हाला जे लेटर पाठवलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही पर्यावरण जाणकार, कारण नाशिकमध्ये 10 वर्षापासून मी काम करते पर्यावरणावर, म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं. तर 20 लोकांना दिले त्यांनी. तर त्यांच्याशी चर्चा करायची. तर त्यांची काही चर्चा करायची, ते जायचं का नाही आज आमचा निर्णय होणार आहे. कारण की शेवटी आमची मागणी हीच असणार आहे का तुम्ही इथे साधूंना बोलवा, पण इथे जी झाड आहेत, छोटे म्हणा, 10 वर्षाची म्हणा, याची म्हणा, कुठल्याही झाडाची एक पण फांदी हल्ली नाही पाहिजे. म्हणजे आपलं काय म्हणणं, एक सुद्धा मेंटेनन्सच्या नावावर, जसं आयुक्तांनी सांगितलं बाबूळ किंवा कोणते अजून 3-4 झाडांचे नाव सांगितले, एकही नाही, एक पण नको. कारण की काय माहिती का, हे नुसती त्यांचा बहाणा आहे. हा बहाणा आहे. ते एकदा ते सफाई करतील, नंतर मग तिथे गेल्यानंतर कुंभमेळ्यानंतर मग कमर्शियल यूज होऊ शकतो ना. आणि गरज नाही ना. साधू जे आहे की एकही झाड म्हणजे एक फांदी सुद्धा नाही तोडली पाहिजे, एक झाड, एक पान सुद्धा नाही तोडलं पाहिजे. झाड तर तोडलंच नाही पाहिजे. फक्त आहे त्या जागेमध्ये तुम्हाला जसे प्लॉट तयार करता येतील तसे करा. आता मध्ये हर्षवर्धन साहेब येऊन गेले, त्यांनी ते सांगितलं आणि ते होऊ शकतं. प्रॉब्लेम काय होतं, सरकारी अधिकाऱ्यांना राहुटी, तंबू वगैरे आपले इतके तज्ञ लोक आहेत. आपण म्हणतो विश्वगुरु आपल्या स्वतःला, तर आपले तज्ञ लोकांना बोलवून घ्या इथे. ह्या जे झाडं आहेत त्यांना ठेवून आपण पुष्कळ स्पेस आहे. आणि हे आता पहिला नाही ना, समोरचे जे झाड आहे याच्यात स्पेस भरपूर आहे की तिथं एक टेंट बसू शकतो आणि एका टेंट मध्ये 10 लोकही राहू शकतात. पाचवा कुंभमेळा आहे माझा. आतापर्यंत सांगितलं नाही. आतापर्यंत माझ्या माहितीनुसार माझं हे 4थं सिंहस्थ आहे. तर 4थं सिंहस्थ आहे, तर असं कधी झालेलं नाहीये की साधू महाराज म्हटले की बा इथं आम्हाला हे वृक्ष तोड करा, तेव्हाच आम्ही सुधीर महंतांचं एक व्हिडिओ बाहेर आली आहे की काही लोक तिथे जाणकार नाही, फक्त पॉलिटिक्स करायसाठी काही लोक येऊन उभे राहत आहेत ना जाणकार. मी सांगते का, मी 10 वर्ष. तुम्ही सुधीर महंतांना काय सांगाल? सुधीर महंतांना आम्ही असं सांगतो, सुधीर महंत हे एक महंत नाही आहेत. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा पण आम्हाला माहिती की मतभेद आहेत. ते आता सध्या पुढे आलेत. तुम्ही फक्त बघा, अजून काही दिवसांनी सगळे बाकीचे महंत येणार आहेत. असं नाही का ते येणार नाहीयेत, ते येणार आहेत. आम्ही वाट बघतोय. आम्ही कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाही, आम्ही कोणत्याही संतांच्या विरुद्ध नाही. पण ते जे संत म्हणतात ते, तर ती एकच बाजू म्हणतात ते. आता ते आम्ही इथे रोज येतो, बघा ना, हे लोक येतात. अशी चर्चा चालू आहे कुठेतरी की काही लिबरल्स येतात, हिंदू धर्माला विरोध करतात, हिंदू धर्माच्या या जे काही
कुंभ भरतोय, कुंभाला विरोध करायचा आणि स्वतःचा कुठेतरी पॉलिटिकल पोळी बांधायची, अशी चर्चा चालू आहे. याविषयी आपल्याला काय वाटतं हे जेव्हा आपल्या कानावर पडतं तेव्हा? तुम्हाला सांगते ना, नाही काय होतं, जर तुम्ही असं म्हणता तर ही जागा होती ती माईस हब साठी तुम्ही दिली, त्याचे टेंडर पण काढले, 220 कोटीचे काढले ना. तर त्यावेळेस तुम्ही काय सांगत होते आम्हाला की ही जागा साधूंसाठी आहे, साधुग्रामसाठी आम्ही विरोध करतो. म्हणजे आमचा चेहरा त्यांना असा दाखवायचा होता की आम्ही कुंभमेळ्याला विरोध करतो, पण प्रत्यक्षामध्ये आम्ही हे जे राम इथे जे आहेत या रामाच्या रक्षणासाठी आम्ही उभे आहोत. म्हणजे आम्ही खरे धर्मप्रेमी आहेत हे कुठे आहे, यांनी सिद्ध करावं. आता इथे प्रत्येक झाडावर श्रीराम लिहिलंय. आता यांनी आता गिरीश भाऊंनी काय सांगितलं का हे जी झाड आहे हे आम्ही अलगद काढून आम्ही त्याचं पुनर्रोपण करू. तुम्ही मला सांगा, तपोवनातल्या श्रीरामाला तुम्ही अलगद काढून कुठे पुनर्रोपण करणार आहे? कुठे तुमच्या कुठल्या कुंभमेळ्यामध्ये तुम्ही स्नान करून हे तुमचं पाप धुणार आहे हे सांगा तुम्ही मला. खरे जे धर्मप्रेमी आम्ही आहोत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं, तपोवन वाचवून. आणि एकदा झाड निघालं की परत वृक्षारोपण होऊ शकत नाही. ते आता सक्सेस होतच काही नाही. कसं काय असंही होणार? सांगितलं की अजिबात नाही कुठे होणार. करायला पाहिजे म्हणजे नेमकं इथं नाही, झाडं तोडूनच होईल असं काही गरजेचं नाही आपलं असं म्हणणं काही आहे. कुठे केलं गरजेचं पाहिजे? नाहीये. काही ठिकाणी आता मध्यंतरी तिथं हरकती नोंदवल्या, त्या ठिकाणी काही व्यक्तींनी किंवा वृक्षप्रेमींनी पुढे येऊन सांगितलं IT पार्क जिथं होणार तिथे करा, काही इमारती सरकारच्या आहेत त्या तशाच खंडर म्हणून पडल्या तिथं करा. पूर्वी पण एवढीच हे जागा पहा, होती, जेव्हा आता आम्ही पण सांगतो तेवढीच ना जागा आहे. तेव्हा ते त्यांचे साधू म्हणतात उत्तरे एवढे तयार देतात. असतात. माझं म्हणणं काय, कुंभमेळ्यासाठी जी आपली जमीन जी आहे ती आरक्षित आहे पहिल्यापासून. त्या आरक्षित जमिनीवर काय काय झालंय त्यांचं तुम्ही बघा ना. आधी एक ते आहे, नंतर त्यांनी कुंभमेळा कारण त्यांनी जागा सुचवल्यात, बऱ्याच लोकांनी सुचवलेल्या आहेत जागा की गांधीनगरला आहे, इकडे आहे, मेरीमध्ये आहे. पण माझा असा स्टँड आहे की आम्ही त्यांना जागा का सुचवू? जागा आहे, जर त्यांची इच्छा ही असेल, जागा आहे ना, तर दुसरी त्यांची जागेची इच्छा काय गरज आहे? असेल तर ते नाही. करू शकतात. जागा त्यामुळे दुसरीकडे पण जागा आहे. शोधणं हे त्यांचं काम मंगल आहे. कार्यालय मग मोठे त्यांनी मोठे. करायचं काय? हे सगळं काम आम्हीच करायचं, तर त्यांनी करायचं काय? आमचा फक्त एकच मुद्दा आहे, इथलं एकही झाड हलणार नाही. ही जागा तपोभूमीची आहे, इथे रामाने वास्तव केलेलं आहे, इथं सीताहरण झालेलं आहे, इथं शंकर म्हणजे शूर्पणखाचं नाक कापलेलं म्हणून नाशिक आहे, बरोबर. तर हे नाशिकाची शान आहे नाशिकची. हे याला बाहेरचे लोक येऊन हे आमचं धुळीस मिळवू शकत नाही. तपोवनाला सिमेंटच्या खाली आम्ही गाडून देणार नाही. बाहेरचे लोक म्हणजे कोण आहे नेमके बाहेरचे लोक? मी सांगते, मला काही भीती वाटत नाही. गिरीश भाऊ आहेत ते जळगावचे आहेत, मनीषा मॅडम आहेत त्या इथल्या नाहीये, खत्री मॅडम नाही आहेत का मराठी सांगा मला तुम्ही? नाही आहेत ना. तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, कुंभमेळ्यामध्ये हे जी जमिनी आहेत, इथे कुंभमेळा आहेत बरोबर, तिथे बाहेरचे जे लोक आहेत त्यांनी आधीपासून जागा घेऊन ठेवल्या. इथे मराठी माणसाला तुम्ही एक स्टॉल घ्यायला जा, चहाचा स्टॉल 50 लाखाला देतोय, अजून मराठी माणसाला माहिती पण नाहीये. चुकीची म्हणजे गोष्ट आहे. कोण 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 कोणासाठी ते म्हणतात हे जे तुमचं म्हणजे माईस हब होणार आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात हे सगळं नाशिकचं उत्पन्न होणार आहे. अरे कुठे जाते ते उत्पन्न? आम्हाला नको ना आमचे हे सगळे लेकर तोडून तुम्ही उत्पन्न हे कोणी आम्ही काही विकायला काढलेत असा का? विकास नाही पाहिजे आपल्याला. नाही, असा आम्हाला विकास विकास बिलकुल नाही. मान्य नाही असं आहे. आम्हाला. नाही. तर या जागेवर बिल्डर लोक त्यांचं ते रॅबिट वगैरे जे आणून टाकतात, ती जागा याला फुकट वापरली जाते. याच्यावर अधिकारी लक्ष देत नाही. बरं, ती रॅबिट उचलण्याचा कॉन्टॅक्ट महापालिका त्यांनाच देते, म्हणजे ते डबल पैसे कमवतात. ही फुकटची जागा ते रॅबिटसाठी मागच्या बाजूला बसलं, सगळं सिमेंट बिमेंट वाळू सगळं पडलेलं आहे. ती जागा फुकटमध्ये ते बिल्डर लोक वापरतात. वापरल्यानंतर ती उचलायचं कॉन्टॅक्टही त्यांनाच मिळतं. म्हणजे दोन्ही बाजूनी मलिदा तो सगळं ती सायकल चालू आहे. सगळं पंचवटी अमरधाम असो, इकडे असो, हे सगळं रोज टाकतात. बरं, मागच्या वेळेस असा एक प्रॉब्लेम झाला होता की सगळे आंदोलन करताना मिळलं या जागेमध्ये जर भविष्यात किंवा आपण ज्याचं आंदोलन करतोय इथं जर झोपडपट्टी वगैरे होत असेल तर त्याला सुद्धा आपण तेवढा विरोध केला पाहिजे. मागच्या वेळेस त्या बाजूला झोपडपट्टी होती, ती काढायला जेव्हा अधिकारी आले कुंभमेळ्याच्या वेळेस तर त्या झोपडपट्टीसाठी काहींनी पाना फुटला होता आणि त्या झोपडपट्टी धारकांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली होती. शेवट पोलिसांना हस्तक्षेप करून मग ती झोपडपट्टी उठवली. तर आपल्या सर्वांनाही त्याच्यात पण एक दखल पाहिजे. पोलिसांवरनं आठवलं की खूप मोठा मागच्या वेळेला पाऊस फाटा लावला आणि खूप चर्चा झाली की गरज काय एवढे, तर सर्व आम्ही आम्ही काय गुंड थोडे, आम्ही गुंड नाही आहे ना. आम्हाला सुनावणीला बोलवलं. एक तर त्यांनी हॉल असा घेतला त्याच्यामध्ये 150 लोक बसतील, म्हणजे दाटीवाटीने आम्ही बसलो. आणि त्याच्यामध्ये काय झालं, जे अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची क्षमताच नव्हती. ते फक्त ऐकणार होते आणि आयुक्त मॅडमला सांगणार होते आणि निर्णय तर ते घेणार नव्हते. आयुक्त मॅडम तर दुसऱ्या कुठल्या तरी प्रोग्रामला गेले होते, बक्षीस समारंभ. वरिष्ठ कोणीच नव्हतं तिथे. नाही, ते जे आम्हाला म्हणजे
जे वृक्ष तोडायची जी नोटीस लावतात तेच ऐकायला बसले होते. म्हणजे हा किती विरोधाभास आहे ना. आणि हे जे म्हणालेत ना झोपडपट्टीचा प्रश्न, त्यावेळेस आमचं इथं लक्ष असतं, आम्ही सतत त्यांना सांगत असतो. पण आम्ही लक्ष देऊन, यांनी लक्ष देऊन, प्रशासनाचं काय काम आहे, त्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे ना. ही झाडं आता हे त्यांचं काय म्हणणं आहे, सुधीर मुनगंटीवार आहेत, त्यांनी सांगितलं होतं काही त्यांनी कुटीमध्ये झाडं लावली, बरोबर, त्यांना त्यांचा विक्रम करायचा होता म्हणून त्यांनी इथे ही झाडं आणून लावली, मोठ्या समारंभाने लावली, त्याचे व्हिडिओ काढले, त्यांचा सगळं प्रोग्राम झाला, ही लावली. आता ते म्हणतात आम्हीच लावली आहे, मग आम्ही ते काढणार आहे म्हणून आम्ही जास्त महत्वाची नाही लावली. असं कुठलंच वृक्ष नसतो का जो महत्वाचा नाही असं म्हणू शकतो. हे असं होऊच शकत नाही. जर तुम्ही जन्म दिला, तर बायकांना माहिती, आपल्या मुलांना आपण जन्म दिला तर काय मारायचा अधिकार आहे का? नाहीये ना. जर तुम्ही जरी लावलं, तुम्ही चुकून चांगलं काम केलेलं आहे. जर तुम्ही चुकून चांगलं काम केलं असेल, तुम्ही मला सांगा, हे दंडकारण्य होतं, बरोबर. जसे जसे सरकार येत गेले, इथले सगळे वृक्ष कमी कमी होत गेले. आता यांनी हे म्हणता ह्यांनी लावलं, ठीक आहे, पण आज दिसताना ते तुम्ही ड्रोनचं पाहिलं असेल दृश्य, वरून इथे वृक्षराज्य आहे ना, आणि नाहीये म्हणतात, तर मग हे 1870 का काय जो आकडा आहे तो आला कुठून? म्हणजे वृक्षराज्य आहे आणि ही आम्ही कायमच ठेवणार आहेत. आता आम्ही जागे झालेलो आहे, आम्ही एकटे नाहीये. आपला आता नाशिककर म्हणून स्पष्ट आपला स्टँड आहे. एकही झाड तोडू देणार नाही, एकही झाड तोडू देणार नाही. धन्यवाद आपण सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नाशिककर म्हणून झाड तोडू देणार नाही झाड जर आणि तोडलंय, झाड तोडून न देता कुंभमेळा कसा यशस्वी होईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तेही बघू, कसे तंबू टाकायचे कसे आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही नाशिककर मार्गदर्शन करू. आम्ही पण एकत्र कुंभमेळा होऊ देऊ हो, आणि हो, कुंभमेळा प्रश्न अगदी नाही. जोरात होऊ देऊ. कुंभमेळा व्हायलाच पाहिजे आणि चांगल्या कुंभमेळा प्रमाणात हिंदू धर्माची त्यांनी शान आहे, सगळ्यांनी ती होणार. होणारच आहे. सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये ना निसर्ग धर्मामध्ये तुम्ही जे आहे, आम्ही जे वृक्ष जे म्हणतो, आम्ही काही याच्या विरुद्ध, आम्ही स्वतः हिंदू आहोत ना. सगळे या ठिकाणी आपण नाशिककरांची प्रतिक्रिया पाहिली की एकही झाड न तोडू देता कुंभमेळाही त्या ठिकाणीच करून दाखवा, असं स्पष्टपणे नाशिककरांनी एक मताने Yes. या ठिकाणी जे आहे काही तो जण निरोप जे दिलेला आहे. साधू संतांबद्दल काही येऊन बडबडले, त्यांच्याकडे आम्ही आंदोलनकारी विशेष लक्ष देत नाही. काही जण आले बडबडले, काय ते त्यांच्या डोक्यावर केसन होते वगैरे जे बडबडले, त्यांना आम्ही भीक घालत नाही. त्यांना काय ते साधू संतांबद्दल काय, साधू संत इथं नाही काय, त्यांच्याबद्दल जे काही बडबडले त्यांना आम्ही आंदोलनकारी भीक घालत नाही. त्यांच्याशिवाय बी आम्ही आंदोलक नाशिककर समर्थ आहे, त्यांना आम्हाला काही शिकवायची गरज नाही. धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. सर्व नाशिककरांनी एकमताने सांगितलं की एकही वृक्ष न तोडू देता याच वृक्षवल्लीच्या खाली तपोवनाच्या या ठिकाणी जो कुंभमेळा आहे तो सुखरूपपणे पार पडेल. आणि निश्चितचपणे बाहेरून आलेल्या लोकांनी शिकवणे असं देखील त्यांनी कुठेतरी एक सांगितलं की निश्चितच नाशिककरांच्या मार्गदर्शनात तपोवनातील कुंभमेळा घडावा हे स्पष्टपणे या ठिकाणी नाशिककरांनी सांगितलंय. माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित एलमामे, लक्ष न्यूज, नाशिक तपोवन. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.